आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अंजली, हे बघ, मुलगा सुंदर आहे, म्हणजे तुमची जोडी सुद्धा अगदी सुंदर दिसेल. आणि हो, मामीच्या अगदी घराजवळ राहतो हा. काय सांगते, घराजवळ? हे तर फारच उत्तम आहे. म्हणजे सासर आणि माहेर असं बाजूबाजूला हवं. कधी हवं तेव्हा आई वडिलांकडे जाता येईल तुला. बघ किती छान आहे. काय करतो ग? आई, मुलगा इंजिनियर आहे, IT मध्ये कामाला आहे. IT कंपनी? बापरे, म्हणजे पगार पण खूप छान असणार. खूपच छान आहे, मला तर आवडला बाबा. हो हो, चांगलं आहे. पण ते IT मध्ये ना, मला IT मध्ये काम करणारा मुलगा नको. का? का म्हणजे ते रात्रभर लॅपटॉप घेऊन बसलेले असतात ना. फॅमिलीला वेळ कुठे देता येतो त्यांना. नको, IT मधला मुलगा नको. हो, हे पण खरंय नाही का? सई, दुसरं प्रोफाईल दाखव. आहे, शॉर्ट लिस्टेड आहे, दाखव. हो अंजली, हे बघ, हा एक मुलगा आहे. हा पण मुलगा खूप सुंदर आहे, छान दिसतोय ना आई? हा बाई गो, किती राजबिंड आहे ग. सुंदर आहे ना, आणि शिवाय डॉक्टर आहे. काय सांगतेस, डॉक्टर? हो. बाई ग, घरात एक तरी डॉक्टर पाहिजेच. आणि तुलाही सगळे डॉक्टरीन बाई असं म्हणतील. मस्त. म्हणतील पण ते डॉक्टर पण नको काकू. तुम्हाला माहितीये ना, डॉक्टरांना ना वेळच नसतो. 24/7 ड्युटी करतात. मग फॅमिलीला वेळ नाही देणार तर मग कसं चालेल ना. नको डॉक्टर नको. अंजली, इकडे बघ, हा मुलगा एक छान आहे, आणि शिवाय तुझ्या फील्ड मधला आहे, म्हणजे फिल्म लाईन मधला. आणि तुला खूप आवडेल, दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे, हँडसम. अगं बाई, हे तर खूपच छान. अगं अंजली, तुझी ऍक्टिंग करायची हौस आहे ना, ती पण मागेल. मस्त. काकू, हाऊस होती मला, पण आता असं काही नाहीये. म्हणजे तशी फिल्म लाईन मध्ये किती अनसर्टेनिटी असते ना. नको फिल्म लाईन मधला मुलगा नकोच. मला लग्नानंतर कशी स्टेबल लाईफ हवी आहे. अगं, तू असं करत बसशील ना तर तुला एकही मुलगा मिळणार नाही. आणि कसं असतं, शेवटी मुलगा असो किंवा नातं असो, काही परफेक्ट नसतं. आपल्याला थोडी ऍडजस्टमेंट करावीच लागते. लग्न म्हटलं की ऍडजस्टमेंट आली, हो की नाही? आणि सगळ्यांमध्ये अशा उणीवा काढत बसशील ना तर लग्नच होणार नाही मग तुझं. आणि मी जरा स्पष्टच बोलते, हे सगळं मी माझ्या मुलासाठी आणि माझ्या सुनेसाठी सुद्धा करते. तुझं लग्न झालं की त्यांचा संसार सुरळीत सुरू होईल आणि तुझंही सगळं चांगलंच होईल. लग्न करून तू सुद्धा सुखीच होशील ना. वहिनी, काय चाललंय तुझं? तिला मुलगा आवडत नाहीये तर तुम्ही सगळे फोर्स का करताय? नाही ताई, आम्ही फोर्स नाही करत आहोत. आम्ही तिची मदत करतोय. हो का? काय मदत करताय ना ते चांगलंच दिसतंय मला. आणि मला एक कळत नाही, तिच्या लग्नाची एवढी का घाई झालीये तुम्हाला? का कुठलाही मुलगा पकडून तिच्या गळ्यात मारायचा आहे? आम्ही घाई नाही करत आहोत ताई. आणि शेवटी अंजलीचा होकार आल्याशिवाय गोष्टी पुढे जाणारच नाहीत. आणि आता मुलगा बघायला सुरुवात करायला हवी ना ताई. लग्नासारखी गोष्ट आहे, सगळं वेळेतच व्हायला हवं ना. हे असंच बोलून देवांशच्या लग्नाची घाई केली होतीस.
पत्रिकेचं कारण पुढे करून सगळ्यांना इमोशनल ब्लॅकमेल केलंस. काय झालं? देवांशचं लग्न झालं आणि एका मागोमाग एक नुसते प्रॉब्लेम्सवर प्रॉब्लेम्स येत राहिले. आणि आता तसंच या अंजलीच्या आयुष्याबरोबर करायचंय का? मला एक कळत नाही, तुम्ही अंजलीचं आयुष्य बर्बाद करण्याच्या मागे का लागलाय? मॅडम, आम्ही जे करतोय ते अंजलीचं आयुष्य बर्बाद होण्यासाठी नाही, तर अंजलीचं आयुष्य चांगलं होण्यासाठी करतोय. देवांश सर आणि अंजली हे दोघंही मला फार जवळचे, त्यामुळे ते दोघंही कायम आनंदात असावे ना, यासाठी मी कायम प्रयत्न करीत राहीन. नाही, मला मान्य आहे आमचं लग्न झाल्यानंतर देवांश सरांच्या आयुष्यात खूप अडचणी आल्या, पण त्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. मग याचा दोष तुम्ही मला कायम का देता? आणि राहिला प्रश्न अंजली आणि सरांचा, तर अंजलीचं हित आणि देवांश सरांचं सुख कशात आहे ना, हे मला चांगलंच कळतं. तुम्ही सांगायची गरज नाही. कोण समजते कोण ही स्वतःला? बघावं तेव्हा हिची जीभ चुरू चुरू चालत असते नुसती. वहिनी, हिला सांगून ठेवा माझ्या समोर जास्त बोलायचं नाही. जर का पाणी माझ्या डोक्यावरून गेलं ना तर हिची काही खैर नाही. ताई ताई तुम्ही उगाच चिडू नका, मी बोलते तिच्याशी. थँक्यू. बॅक. हॅलो आई. हॅलो, हाऊ वॉज युअर डे? हां, जरा ॲक्टिव्ह होतं. आय नो, बॅक टू बॅक मीटिंग्स, खूप बिझी डे होता ना तुझा. आय नो. थँक्यू. आज जरा जास्तच काम होतं. तुला काय झालं? तू ठीक आहेस? हो ठीक आहे. का रे? जरा ऑफ वाटतेस. काही झालंय का? चला, निदान तुला तरी कळलं. घरात एवढी सगळी माणसं आहेत, पण कोणाला माझा मूड ऑफ आहे हे ध्यानात सुद्धा आलं नसेल. काय झालंय? कोणी काही बोललं का तुला? काय होणार आता, सगळ्याच गोष्टी माझ्या मनाविरुद्ध घडत असतील तर मूड ऑफ तर होणारच ना. आई अगं, मला नीट सांग ना, काय झालंय? नाही, काही तक्रार करण्यासारखं नाही आहे, पण हल्ली घरात माझं कोणी काही ऐकतच नाही. मला त्रास होईल, मला वाईट वाटेल, अशाच गोष्टी या घरातली माणसं करत असतात. कसं आहे ना, ऑफिसमध्ये मला एवढा रिस्पेक्ट आहे, माझ्या बोलण्याला एवढी व्हॅल्यू आहे, पण तेच घरात माझ्या बोलण्याला व्हॅल्यू नाही, मला कोणी नीट समजून घेत नाही. हल्ली सगळे वाटेल तसं बोलतात, त्रास होतो मला. मला खूप असं एकटं असल्यासारखं वाटतं हल्ली, खूप लोनली वाटतं. सी आई, नेमकं काय झालंय मला नाही माहिती, पण जे काही झालंय त्याचं तू इतकं टेन्शन घेऊ नकोस प्लीज. ओव्हरथिंक नको करू. आणि जोपर्यंत मी नाही तोपर्यंत तुला मी एकटं कधीच फील होऊ देणार नाही. ओके? सो प्लीज रिलॅक्स. आय नो, तू आहेस म्हणूनच मी आहे.
बरं, तू खूप थकलायस ना, जा फ्रेश हो, आपण नंतर बोलू. तू काळजी घे. आलोच. बाय द वे आई, थँक्यू सो मच फॉर टिफिन. तू आज माझ्याकरता ऑफिसमध्ये टिफिन पाठवलास. खूप टेस्टी होतं जेवण. थँक्यू. बघतेस ना, मला काही करायची गरजच पडत नाही. देवांश स्वतःहून तुझ्यापासून लांब जातोय. आज तो तुझ्या हातचं बनलेलं जेवण ओळखू शकला नाही, उद्या तो तुला ओळखणार नाही. वाव, आत्ता खरी या गेम मध्ये मजा येणार आहे. I'm loving it. देवा, दमलास बाळा? हा, आज जरा जास्तच काम होतं ना ऑफिसमध्ये. पण लंच ब्रेक मध्ये थोडा वेळ मिळाला असेल ना? म्हणजे काढला असशील थोडा वेळ. सई आली होती ना. अरे, तू ताईंना सांगून गेलास खरा की माझ्यासाठी डबा बनव, पण ताईंना जमते का हे? कधी किचन मध्ये फिरकलेत तरी का त्या? तू सांगितलंस म्हणून स्वयंपाक करायला घेतला खरा, पण नंतर त्यांना काही झेपेना का गोंधळ घालून ठेवला होता किचन मध्ये. पण नशीब तेव्हा सई आली, तिने हातात घेतलं सगळं. सगळा स्वयंपाक सईनेच केला. काय नो, माहितीये मला. माहितीये? अरे मग खाली तू असं का म्हणालास ताईंना? जेवणाच्या डब्यासाठी थँक्यू. सईला किती वाईट वाटलं माहितीये? वाटलं ना, मग म्हणूनच म्हणालो. देवा, नाही सिरियसली, मला ना आवडतो त्यांचा असा चिडलेला चेहरा बघायला. अगं खूप क्यूट दिसतात त्या. तू ना? अगं हो, खरंच. आणि मला काय कळणार नाही का त्यांचं आजचं जेवण? लगेच कळलं. मी आपली हीच मस्करी गेली, पण त्या बसल्या असतील आता गाल फुगवून. अशी मस्करी करतं का कोणी? ती बिचारी तुझ्यासाठी इतका डबा बनवला, ऑफिस मध्ये डबा घेऊन आली, आणि तू ही अशी मस्करी करतोस? जा आधी तिला सॉरी म्हण जा. ओ, मी का सॉरी म्हणू? त्यांनी सॉरी म्हणायला हवं मला. मी तरी ऍटलीस्ट आपली अशीच मस्करी करत होतो, पण त्यांनी तर इमोशनल म्हणून खरं खरं प्रॉमिस केलं ना मामांना. मला माहितीये देवा, तुला सईचं वागणं आवडलं नाहीये. सी, मला कळतंय, तुलाही कळतंय, मग ही सेम गोष्ट त्यांना का कळत नाहीये जानू? आणि या सगळ्याचा त्रास मला एकट्याला होत नाहीये, त्यांना सुद्धा होतोय. त्या जर अशाच वागत राहिल्या ना, त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतील लोक. घेतील काय, घेतायत ऑलरेडी. आणि सईंना हे का कळत नाही की त्या जितक्या चांगल्या आहेत, हे जग तितकं चांगलं नाहीये. आणि मला काही प्रॉब्लेम नाहीये चांगलं वागण्यापासून, माणसाने चांगलंच वागायला हवं, पण त्याकरता स्वतःचा आनंद सॅक्रिफाईस करायची काही गरज नाहीये ना जानू. तुझं म्हणणं मला पटतंय देवा. अरे मी सुद्धा सईला कित्येकदा हेच समजवायचा प्रयत्न केलाय, पण कसं आहे ना, ती मुळातच खूप चांगली आहे रे. आणि माणसाला आपला मूळ स्वभाव बदलता येत नाही. सी, मला काय वाटतं माहिती का, या सगळ्यात त्यांना सफर व्हायला लागू नये. त्यांनी फक्त आनंदी राहावं. दॅट्स इट. मी काय म्हणते देवा, तू एकदा सईशी बोल ना. नाही म्हणजे जे झालंय ते झालंय, तिने तिचा निर्णय घेतलाय आणि ती काय आता तो निर्णय बदलणार नाही. पण आता पुढे काय करायचं, यातून मार्ग कसा काढायचा, हे तुम्ही दोघं मिळून ठरवा. मार्ग एकच आहे जानू, अंजलीचं लग्न. पण मुळात तिला लग्न करायचंय की नाही हेच कळत नाही. म्हणजे? अरे आज तू इतक्या मुलांच्या प्रोफाईल्स पाठवल्या, पण हिला एकही मुलगा पसंत नाही. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी खोट काढते.
हा असाच आहे, तो तसाच आहे, उगाच आपली कारण. मला इतकंच वाटतं देवा की त्या अंजलीमुळे तुझ्यात आणि सईमध्ये अंतर निर्माण होऊ नये. तू तिच्यावर असा चिडू नको राहूस रे. नाही, मला मान्य आहे की तिने काहीतरी विचित्रच निर्णय घेतलाय, पण तिने तुझ्यासाठी खूप केलंय देवा. तू हॉस्पिटलमध्ये होतास ना, तेव्हा दिवस रात्र तुझी काळजी घेतलीये तिने. तुझ्यासाठी इतके कठीण व्रत केलेत. आणि कसं असतं, प्रत्येक माणसाचं लग्नापूर्वीचं एक आयुष्य असतं, आणि आपण कितीही नाही म्हटलं ना तरी त्याची सावली आपल्या संसारावर पडतेच. सईच्या मामांनी तिच्यासाठी खूप काही केलंय, आणि त्याची परतफेड म्हणून तिने अंजलीची जबाबदारी स्वीकारली. सईचं तसं काहीच चुकलेलं नाहीये. आणि तुला माहितीये ना, तुझ्या आणि सईच्या संसारात अडथळा निर्माण करायचा प्रयत्न खूप जण करतायत. म्हणजे करत असतील नसतील, पण तुम्ही ठाम राहा. तुम्ही एकमेकांची साथ सोडू नका, म्हणजे कोणीच तुमचं काहीच वाईट करू शकणार नाही. जानू, तू शांत हो, आणि तू नको इतकं टेन्शन घेऊस. मला सांग, कुठल्या नवरा बायकोमध्ये भांडणं नसतात, आणि आमच्या दोघांमध्ये जे काही मतभेद आहेत, जे काही डिसएग्रीमेंट्स आहेत, ते सॉल्व्ह होतील. ते खूप टेम्पररी, आत्तापुरती आहे. आणि कोणीही कितीही प्रयत्न केला ना जानू, तरी सईंना माझ्यापासून कोणीच लांब करू शकत नाही. आणि काहीही झालं, काहीही, तरी मी त्यांची साथ सोडणार नाहीये जानू. ट्रस्ट मी. अरे, हा टिफिन अजून पण इथेच आहे, धुतला नाही. नीट धुवा, नीट. आले मला मोठ्या ऑर्डर सोडणार, डबा नीट धुऊ म्हणे. मला माझी कामं माहीत नाही आहेत का? आणि तुम्ही सांगितलं नसतं ना तरी मी हा डबा धुणारच होते. सरांचं पत्र. काय सई टीचर, झाली का सगळी कामं आवरून? आता वेळ असेल आणि तुमचा राग शांत झाला असेल तर माझं पत्र वाचा, नाहीतर नका वाचू. नाही झालाय माझा राग शांत, पण तरी सुद्धा तुमचं हे पत्र मी वाचणार आहे. मला माहितीये तुमचा राग अजूनही शांत झाला नाहीये, तरीही तुम्ही पत्र वाचणार, कारण ते मी लिहिलंय ना, मी. तुमच्या देवांश सरांनी. नाही, ऍटलिस्ट याची तरी क्युरियोसिटी आहे तुम्हाला. सई यार, कसल्या क्यूट दिसता तुम्ही चिडल्यावर. नाकाचा शेंडा असा लाल होतो तुमचा. माझी अँग्री बर्ड सई. तुम्हाला माहितीये ना, मला अशी चिडणारी सई आवडते. ती मुळमुळ रडणारी नाही, अजिबात नाही. तसं तर मला तुमच्या सगळ्याच गोष्टी खूप आवडतात, पण काही काही गोष्टी ना जरा जास्त स्पेशल आहे. जसं की तुमच्या हातचं जेवण. तुम्ही बनवलेलं जेवण खाल्लं ना सई, की असं मनाला वेगळंच समाधान मिळतं. तुमचं माझ्यावर असलेलं सगळं प्रेम तुमच्या हातच्या जेवणावर उतरतं, आणि मग जेवणाला एक वेगळीच गोडी येते. सई, आजचं जेवण सुद्धा खूप छान झालं होतं. अच्छा, म्हणजे असं जेवण मी बनवलंय हे तुम्हाला माहित होतं, मग तरी पण का असं म्हणाला?
आता तुम्ही विचार करत असाल की जर मला माहिती होतं की जेवण तुम्ही बनवलंय तर मग मी आईला थँक्यू का म्हणालो? आज विचार करताय ना? अहो वेडाबाई, मला तुमच्या हातची चव कळणार नाही का? तुमची जरा मस्करी केली मी. आणि कसं आहे, मला तुमच्या हातचं खायचं होतं म्हणून मी हा सगळा प्लॅन केला. म्हणजे मुद्दामच आईला सांगितलं जेवण बनवायला. मला माहिती होतं आईला ते जमणार नाही. आणि मग तुम्हीच माझ्यासाठी डबा घेऊन या. मस्त आयडिया केली ना मी. आय नो थँक्यू. मला ना आणखी एक आयडिया सुचली. तुम्ही ना रोज असाच डबा घेऊन येत जा माझ्यासाठी ऑफिसमध्ये. म्हणजे कसं आपल्याला एकत्र टाइम स्पेंड करता येईल ना छान. यु नो सई, तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप स्पेशल असतो. तुम्ही फक्त माझ्यासोबत असण्याने ती मुमेंट स्पेशल होत्या, बाकी कुठल्या गोष्टीने नाही. तुम्हाला माहिती नाहीये सई, माझं तुमच्यावर किती प्रेम येते. तुम्ही माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला मैत्रीण आहात, माहिती आहे ना. आणि मी किती लकी आहे बघा, माझी मैत्रीण माझी लाईफ पार्टनर आहे. वाव. सई, तुमच्यापासून दूर राहणं खूप डिफिकल्ट होऊन जातो मला, नाही राहत मला. पण डोंट वरी, तुम्ही दिलेल्या शब्दाचा मान मी ठेवेन. त्या क्षणाची वाट बघेन जेव्हा तुम्ही स्वतःहून माझ्याजवळ याल. आय प्रॉमिस.